नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी झणझणीत घोलमा. काही ठिकाणी याला सुकडी म्हणतात. या घोलम्याचा वास येऊ नये त्यासाठी आपण काही टिप्स सांगणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण मसाले भाकरीही पाहणार आहोत. तुम्ही जर भाकरी खाऊन बोर झाला असाल तर ही मसाले भाकरी जरूर करा. अगदी कमाल लागते आणि अगदी अशी मऊ भाकरी होते. चला तर सर्वप्रथम आपण भाकरीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं आणि पाणी घेतलेलं आहे 1 वाटी. जेवढं आपलं पीठ असेल त्याच्यात थोडंसं कमी आपण हे पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच मीठ, 1 चम्मच तीळ, चिरलेली कोथिंबीर आणि 2 ते 3 हिंग आपण अगदी मॅश करून घातलेले आहेत. आता हे पाणी पूर्ण उकळी येऊ द्यायचं. गॅस आता बंद केला तरी चालेल आणि हे पीठ घालायचं त्यामध्ये आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता मात्र हे पीठ असंच आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आता आपण कोल्हापुरी झणझणीत घोलमा पाहणार आहोत. त्यासाठी ते घोलमा घेतलेला आहे आणि ह्या घोलम्याचा वास येऊ नये त्यासाठी आपण काही टिप्स सांगणार आहोत. चला तर सर्वप्रथम हा घोलमा चाळणीने चाळून घ्यायचा आणि पाकडून घ्यायचा छान, जेणेकरून त्याची खर आहे ती निघून जाईल. त्यानंतर 1 चम्मच तेल घेतलेला आहे आणि हा घोलमा छान भाजून घ्यायचा. भाजल्याने वास येत नाही आणि घोलमा छान चविष्ट लागतो. त्यासाठी मंद आचेवरती 5 मिनिटं छान भाजून घ्यायचा. भाजून घेतल्यानंतर हा घोलमा आपण पाकडून घ्यायचा, जेणेकरून त्यातील खल थोडीशी राहिलेली असते ती निघून जाते. त्यानंतर 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा आणि अगदी बारीक चिरलेला कांदा. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, जेणेकरून घोलम्यामध्ये खूप छान टेस्ट येते. त्याचप्रमाणे लसूण घातलेला आहे मी, अगदी थोडासा हाफ कट केलेला आहे आणि तो घातलेला आहे, जेणेकरून खूप छान टेस्ट येते. थोडासा कांदा आणि लसूण छान भाजून झाला की त्यामध्ये हा पाकडलेला घोलमा घालायचा. पाकडूनच घाला, जास्तीत जास्त घोलम्याला खर लागते, त्यामुळे आपण इथे धुतलेलं नाही तर हा भाजलेला आहे. भाजूनही छान पाकडून घ्यायचा, अजिबात खर लागत नाही. त्यानंतर 2 पीस मी आमसूल घेतलेला आहे. थोडंसं मीठ घालायचं, जास्तीचं मीठ घालायचं नाही आणि अर्धा चम्मच हळद आणि 1 ते 1.5 चम्मच मी लाल तिखट म्हणजेच कोल्हापुरी चटणी घातलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. कोल्हापुरी चटणी घातली की अगदी कोणताच मसाला वापरला नाही तरी चालेल. त्यानंतर इथे मी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं. जास्तही पाणी घालायचं नाही, आपण सुक्क करणार आहोत त्यासाठी जास्त पाणी घालायचं नाही. अगदी थोडं पाणी घालायचं आणि मंद आचेवरती हा घोलमा शिजवण्यासाठी ठेवायचा. आता हे सर्व मिक्स करून झाकून ठेवायचं. आता आपण पुन्हा भाकरीकडे जाणार आहोत. आता हे भाकरीचं पीठ आहे ते थोडं नॉर्मल तरी गार झालेलं आहे. थोडंसं नॉर्मल गार असताना हे पीठ मळण्यासाठी घ्यायचं. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. जर तुमचं हे पीठ खूप दिवसाचं असेल तर गरम पाणीच मळतानाही वापरायचं. अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं. एकदमच पिठामध्ये पाणी घेऊन मळायचं नाही, पीठ आपलं पातळ होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं पीठ घ्यायचं. आता त्यातील मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. गोळाही दाखवते मी, अगदी असा मऊ झाला पाहिजे अशा प्रकारे आपण हा मळून घ्यायचा. आता परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि हातावरती आणि गोळ्याला थोडंसं आपण हे पीठ लावून अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची. अगदी तुम्ही एका हाताने जरी भाकरी थापली तरी चालेल. आता पुन्हा थोडंसं आपण भाकरी हातावरती उचलून थोडंसं पीठ खाली घालायचं आणि भाकरी थापून घ्यायची. अशा प्रकारे केली की आपली भाकरी छान सरते. अगदी तुम्ही दोन्ही हाताने अशा प्रकारे भाकरी तयार करू शकता किंवा एका हाताने जरी भाकरी केली तरी चालेल. अगदी तुम्ही लहान साईजची भाकरी केली तर चालेल. इथे मी सवय असल्यामुळे आणि आमच्या इकडे एवढी मोठीच भाकरी खातात
त्यामुळे मी भाकरी एवढी मोठी केलेली आहे। तवा सर्वप्रथम गरम झाला पाहिजे आणि ही भाकरी त्यावरती टाकायची। गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी मोठी करायची आणि वरच्या साईडला थोडं पाणी लावून घ्यायचं। आता ही भाकरी आपण पलटून टाकायची। आता मात्र गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी बारीक करायची आणि दोन्ही साईडने छान भाकरी भाजून घ्यायची। लक्षात ठेवा, भाकरी भाजताना कधीही गॅसच्या फ्लेमवरती भाकरी भाजायची नाही, तर तव्यामध्येच आपण ही भाकरी भाजायची। तव्यावरती भाकरी भाजल्याने अगदी काहीच नुकसान होत नाही। जर तुम्ही फ्लेमवरती भाजली तर मात्र आपलं भरपूर नुकसान होऊ शकतं। ज्याचे धुलीकण आहेत गॅसचे ते आपल्या पोटात जाऊन नको ते आपले आजार होतात। त्यामुळे तुम्ही तव्यावरतीच अशा प्रकारे भाकरी भाजत जावा। अगदी तुम्ही कापडाने किंवा दाखवल्याप्रमाणे जरी भाकरी भाजली तरी चालेल। अशा प्रकारे दोन्ही साईडने छान भाकरी भाजून घ्यायची। पाहू शकता तव्यावरतीच आपण ही छान भाकरी भाजून घेतलेली आहे आणि अगदी मऊ अशी आपली ही भाकरी तयार झालेली आहे। अगदी पातळ भाकरी तयार केली होती। तव्यावरती भाकरी करताना मात्र अगदी पातळ भाकरी करायची। जरी पातळ भाकरी केली तरी ही तव्यावरची भाकरी गॅसवरती पातळ मऊ होते। जाड केली की थोडीशी जाड होते, त्यामुळे पातळच भाकरी करायची। आता आपलं हे घोलमाही छान शिजलेला आहे। पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे। अशा प्रकारे हे सुका आपण घोलमा तयार करून घेतलेला आहे। अगदी तुम्ही 2 भाकरी एक्स्ट्राच खाल अशी ही मसाले भाकरी आणि आपला झणझणीत कोल्हापुरी घोलमा तयार आहे। जर ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।